श्रावण महिन्यात पाळायचे 3 नियम. सविस्तर माहिती. 1. ब्रह्ममुहूर्तावर उठावे. श्रावण महिन्यात शक्यतो सूर्योदयापूर्वी उठावे. या वेळेत वातावरण सात्विक आणि शांत असते. यावेळी केलेली प्रार्थना, ध्यान आणि जप अधिक फलदायी मानले जातात. उठल्यानंतर प्रथम भगवान शिवांचे स्मरण करून दिवसाची सुरुवात करावी. स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत. सकाळी स्नान केल्यानंतर स्वच्छ, शक्यतो पांढऱ्या किंवा फिकट रंगाची वस्त्रे परिधान करावीत. शरीर आणि मनाची शुद्धता ही देवपूजेची पहिली अट मानली जाते. 3. घरातील देवघर स्वच्छ ठेवावे. दररोज देवघर स्वच्छ करून दिवा लावावा. स्वच्छ वातावरण पूजा केल्याने मन एकाग्र होते आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. 4. भगवान शिवांची नियमित पूजा करावी. शिवलिंगावर स्वच्छ पाणी, गंगाजल किंवा पंचामृताने अभिषेक करावा. बेलपत्र, पांढरी फुले, धोत्र्यांची फुले, भस्म आणि फळे अर्पण करून भक्तिभावाने पूजा करावी. 5. ओम नमः शिवाय मंत्राचा जप करावा. दररोज किमान 108 वेळा ओम नमः शिवाय मंत्राचा जप करावा. हा मंत्र मन शांत करतो आणि भगवान शिवांची कृपा प्राप्त करण्याचे प्रभावी साधन मानलं जातं. 6. महामृत्युंजय मंत्राचा जप करावा. आरोग्य, मानसिक शांती आणि सकारात्मक ऊर्जेसाठी महामृत्युंजय मंत्राचा जप करावा. शक्य असल्यास दररोज 11, 21 किंवा 108 वेळा जप करावा. 7. श्रावण सोमवाराचे व्रत करावे. श्रावणातील प्रत्येक सोमवार भगवान शिवाला समर्पित असतो. आरोग्यानुसार उपवास करून दिवसभर शिवनामाचे स्मरण करावे. 8. सात्विक आहार घ्यावा. श्रावणात साधे, ताजे आणि शुद्ध शाकाहारी अन्न सेवन करावे. जास्त तिखट, तेलकट आणि तामसिक पदार्थ टाळावेत. 9. मांसाहार, मद्य आणि व्यसने टाळावीत. या महिन्यात मांसाहार, मद्य, तंबाखू, गुटखा, सिगारेट आणि इतर व्यसने पूर्णपणे टाळण्याचा प्रयत्न करावा. 10. खोटे बोलू नये. सत्य बोलण्याचा आणि प्रामाणिक राहण्याचा संकल्प करावा. भगवान शिवाला सत्यप्रिय मानले जाते. 11. कोणालाही दुखावू नये. बोलण्यात आणि वागण्यात संयम ठेवावा. कटू शब्द टाळावेत आणि सर्वांशी प्रेमाने वागावे. 12. राग, मत्सर आणि अहंकार सोडावा. श्रावण महिना आत्मशुद्धीचा काळ आहे. राग, मत्सर, द्वेष आणि अहंकार कमी करण्याचा प्रयत्न करावा. 13. शिवमंदिरात दर्शन घ्यावे. शक्य असल्यास आठवड्यातून एकदा किंवा प्रत्येक सोमवारी शिवमंदिरात जाऊन दर्शन घ्यावे. 14. शिवपुराण, शिवलीलामृत किंवा धार्मिक ग्रंथांचे वाचन करावे. रोज काही वेळ धार्मिक ग्रंथ वाचल्याने श्रद्धा वाढते आणि जीवनाला योग्य दिशा मिळते. 15. शिवांची आरती आणि भजन करावे. सकाळी व संध्याकाळी आरती करून हर हर महादेवचा जयघोष करावा. 16. दानधर्म करावा. अन्नदान, वस्त्रदान, गरजूंना मदत, पक्ष्यांना दाणे आणि जनावरांना चारा देणे हे अत्यंत पुण्याचे कार्य मानले जाते. 17. पक्षी आणि प्राण्यांची सेवा करावी. उन्हाळा असो किंवा पावसाळा, पक्ष्यांसाठी पाणी आणि अन्न ठेवावे. मुक्या प्राण्यांची सेवा ही ईश्वर सेवाच मानली जाते. 18. झाडे लावावीत. श्रावण हा निसर्गाचा महिना आहे. झाडे लावणे आणि त्यांचे संगोपन करणे हेही एक मोठे पुण्यकर्म मानले जाते. 19. आई, वडील आणि गुरूंचा आदर करावा. दररोज त्यांच्या आशीर्वादाने दिवसाची सुरुवात करावी. 20. स्वच्छता राखावी. घर, अंगण, देवघर आणि आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवावा. स्वच्छतेतच देवाचे वास्तव्य मानले जाते. 21. मौन आणि संयम पाळावा. अनावश्यक बोलणे टाळावे. कमी बोलण्याने मन अधिक शांत राहते. 22. वाईट सवयी सोडण्याचा संकल्प करावा. श्रावण हा नवीन आणि चांगल्या सवयी लावण्यासाठी उत्तम काळ मानला जातो. 23. अन्नाचा अपव्यय करू नये. अन्नाला देवाचा प्रसाद मानून त्यांचा आदर करावा. 24. दुसऱ्याची निंदा करू नये. कोणाबद्दलही वाईट बोलू नये किंवा अफवा पसरवू नयेत. 25. क्षमाशील वृत्ती ठेवावी. ज्यांच्याशी मतभेद आहेत त्यांना माफ करण्याचा प्रयत्न करावा. 26. वेळेचा सदुपयोग करावा. मोबाईल किंवा टीव्हीवर जास्त वेळ न घालवता जप, ध्यान, वाचन आणि कुटुंबासोबत वेळ घालवावा. 27. प्रत्येक कामाची सुरुवात देवाचे स्मरण करून करावी. कोणतेही शुभकार्य सुरू करण्यापूर्वी भगवान शिवांचे नाव घ्यावे. 28. मनात नेहमी सकारात्मक विचार ठेवावेत. निराशा, भीती आणि नकारात्मक विचारांपासून दूर राहून आशावादी राहण्याचा प्रयत्न करावा. 29. सेवा आणि परोपकार करावा. गरजू, वृद्ध, आजारी किंवा असहाय्य व्यक्तींना मदत करणे हीच खरी शिवभक्ती आहे. 30. मन, वाणी आणि कर्म शुद्ध ठेवावे. श्रावण महिन्याचा सर्वात मोठा नियम म्हणजे फक्त उपवास करणे नाही, तर आपल्या विचारांमध्ये, बोलण्यात आणि वागण्यात पवित्रता आणणे. भगवान शिवाला बाह्य दिखाव्यापेक्षा निर्मळ मन, खरी श्रद्धा आणि चांगले कर्म अधिक प्रिय आहेत. हर हर महादेव.